हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. त्याचा आपण पार्ट 10 कंप्लीट करत आहे, ज्याच्यामध्ये आपण 20 MCQs बघणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टमध्ये टोटल 30 ॲक्ट्स आहे आणि त्याच्यानुसार आपली PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना ती PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द टर्म ऑफ ऑफिस फॉर चीफ कमिशनर अंडर द ॲक्ट. कायद्यानुसार मुख्य आयुक्ताचा कार्यकाळ किती असतो? तर बघा ऑप्शन आहे 3 इयर्स, 5 इयर्स अंटिल द 60. हे आपण बघितलं होतं लास्टमध्ये. तर ह्याचा आन्सर आहे 5 इयर्स और अंटिल द एज ऑफ 65 विच इज अर्लियर. ओके. नेक्स्ट, सेकंड, द पेनॉल्टी फॉर डिले और फेल्युअर इन सर्व्हिस विदाउट सफिशियंट कॉज स्टार्टेड. योग्य कारणाशिवाय सेवा उशीर किंवा अयशस्वी झाल्यास दंड कितीपासून सुरू होतो? बघा ऑप्शन आहे 100 रुपीज, 500, 1000 अँड 1500. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 500 रुपीज पासून. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट ॲज अ कमिशनर. खालीलपैकी कोणती आयुक्तपदी नियुक्तीची अर्हता नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पर्सन ऑफ ह्युमेन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. सेकंड, मस्ट बी अ मेंबर ऑफ पॉलिटिकल पार्टी, नॉट अ सिटिंग MP और MLA, अँड फोर्थ, नॉट एंगेज इन प्रायव्हेट प्रोफेशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड, मस्ट बी अ मेंबर ऑफ पॉलिटिकल पार्टी. राजकीय पक्षाचा सदस्य असणे आवश्यक असते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, द स्टेट गव्हर्नमेंट कॅन मेक रूल फॉर द ॲक्ट बाय. राज्य सरकार या कायद्याचा अंमलबजावणीसाठी नियम कशाद्वारे तयार करू शकते? बघा ऑप्शन आहे कॅबिनेट अप्रुव्हल ओनली. सेकंड, नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. थर्ड, पंचायत अप्रुव्हल, अँड फोर्थ, ऑर्डर ऑफ गव्हर्नर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. अधिकृत राजपत्रात अधिसूचना जाहीर करू. नेक्स्ट, फिफ्थ, हू कॅन इश्यू ऑर्डर टू रिमूव्ह डिफिकल्टी अंडर द ॲक्ट. या कायद्यानुसार अडचणी दूर करण्याचे आदेश कोण जारी करू शकते? तर बघा ऑप्शन आहे सुप्रीम कोर्ट, डिव्हिजनल कमिशनर, स्टेट गव्हर्नमेंट अँड पब्लिक ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट, सिक्स, कमिशन रिकमेंडेशन मस्ट बी ॲक्टेड अपॉन विदिन हाऊ मेनी डेज. आयोगाच्या शिफारशीवर किती दिवसात कृती करावी लागते? तर बघा ऑप्शन आहे 15 डेज, 30 डेज, 45 डेज, 60 डेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, 30 डेज. नेक्स्ट, सेवन, अ पब्लिक ऑथॉरिटी मस्ट नॉट डिस्प्ले विच ऑफ द फॉलोइंग ऑन इट्स वेबसाईट. सार्वजनिक प्राधिकरणे त्यांच्या वेबसाईटवर खालीलपैकी काय दाखवू नये? तर बघा ऑप्शन आहे डेझिग्नेटेड ऑफिसर लिस्ट. सेकंड, फॉर्म्स अँड फीस. थर्ड, पर्सनल मोबाईल नंबर ऑफ स्टाफ, अँड फोर्थ, स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पर्सनल मोबाईल नंबर ऑफ स्टाफ, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक. नेक्स्ट, 8, द महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट कम इनटू फोर्स ऑन. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झाल्याची तारीख कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे 1 जानेवारी 2015, 28 एप्रिल 15, 1 मे 2015 अँड 15 ऑगस्ट 2015. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 28 एप्रिल 2015. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट PDF MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याची प्राइस आहे 25. थेरी प्लस MCQs आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये. ज्यांना पण PDF हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 9, द कमिशन हेडक्वार्टर इज लोकेटेड इन. आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, मुंबई, औरंगाबाद अँड नागपूर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मुंबई. नेक्स्ट, 10, व्हॉट इज द पेनॉल्टी इफ फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी फेल टू डिसाइड अपील रिपीटेडली विदाउट ज्युरी जस्टिफिकेशन. जर प्रथम अपील प्राधिकरण वारंवार अपील निर्णय न देता दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावर किती दंड आकारला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे 1000 ओनली. सेकंड, 500 to 5000, 10,000 अँड डिसमिसिबल फ्रॉम सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 500 to 5000. नेक्स्ट, 11, अंडर सेक्शन 26 ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट इज. कलम 26 नुसार दिवाणी न्यायालयांचा अधिकार क्षेत्र काय आहे? तर बघा ऑप्शन आहे एनहान्स, एक्सक्लुडेड, शेअर्ड, सुपरवायझरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्सक्लुडेड मीन्स वगळलेले. नेक्स्ट, 12, अंडर सेक्शन 22 धिस ॲक्ट प्रोव्हिजन्स आर. कलम 22 नुसार या कायद्याच्या तरतुदी कशा प्रकारच्या आहेत? तर बघा ऑप्शन आहे ऑप्शनल,
subordinate to service rule, third supplemental to service and disciplinary rule, and fourth replacing all other services. The correct answer आहे third supplemental to service and disciplinary rule, सेवा व शिस्त नियमांना पूरक असते. Next 13, if penalty is not paid in 30 days it is recovered from. जर दंड 30 दिवसात भरला नाही तर तो कुठे वसूल केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेसिग्नेटेड ऑफिसर बँक अकाउंट, सेकंड स्टेट ट्रेजरी, थर्ड ऑफिसर सॅलरी अँड फॅमिली पेन्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑफिसर सॅलरी, अधिकाऱ्याच्या पगारात. नेक्स्ट 14, कॅन कमिशन टेक सुमोटो नोटीस ऑफ सर्व्हिस फेल्युअर. आयोग स्वतःहून अपयशी नोंद घेऊ शकतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, ओनली इफ कोर्ट अप टू, थर्ड यस अंडर सेक्शन 16 ऑफ 1 ऑफ ए, ओनली इन रूरल एरिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड यस अंडर सेक्शन 16 ऑफ 1 ऑफ ए, कलम 16 ए अनुसार. नेक्स्ट 15, व्हॉट इज नॉट डिस्क्वालिफिकेशन फॉर चीफ कमिशनर. खालीलपैकी काय मुख्य आयुक्त पदासाठी अपात्रता नाही? बघा ऑप्शन आहे बिंग ओव्हर 65 इयर्स, सेकंड बिंग इन बिझनेस, थर्ड होल्डिंग ऑफिस ऑफ प्रॉफिट, अँड फोर्थ हॅव्हिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ हॅव्हिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स, प्रशासकीय अनुभव असणे आवश्यक, नॉट अ डिस्क्वालिफिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट 16, इन केस ऑफ डिस्क्रिपन्सी विच लॉ विल प्रिवेल. विरोधाभास असल्यास कायदा कोणता प्रभावी ठरेल? तर बघा ऑप्शन आहे म्युनिसिपल ॲक्ट, सेकंड धिस ॲक्ट ॲज पर सेक्शन 27 IPC अँड कॉन्स्टिट्यूशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड धिस ॲक्ट ॲज पर 20, हा कायदा कलम 27 नुसार असतो. ठीक आहे. नेक्स्ट 70, हू डिटरमाइन द पिरियड फॉर विच अन अपील कॅन डिलेड विथ जस्टिफिकेशन. सुप्त कारणामुळे अपील उशिराने स्वीकारायचा कालावधी कोण ठरवतो? हे बघा ऑप्शन आहे लोकल ऑथॉरिटी, सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी कन्सर्न, थर्ड पंचायत अँड फोर्थ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी कन्सर्न, संबंधित अपीलीय प्राधिकरण. नेक्स्ट 18, विच ऑफिसर मेंटेन सुप्रिटेंडन्स ओव्हर द कमिशन. आयोगावर देखरेख कोण अधिकारी ठेवतो? बघा ऑप्शन आहे कमिशनर, चीफ सेक्रेटरी, स्टेट चीफ कमिशनर अँड पब्लिक ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट चीफ कमिशनर, राज्य प्रमुख आयुक्त. नेक्स्ट 19, द कमिशन्स ॲन्युअल रिपोर्ट इज प्रिपेअर्ड. आयोगाचा वार्षिक अहवाल केव्हा तयार केला जातो? बघा ऑप्शन आहे क्वार्टरली, सेकंड आफ्टर एव्हरी फायनान्शियल इयर, थर्ड वन्स इन अ 5 year अँड ॲज ऑर्डर्ड बाय चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आफ्टर एव्हरी फायनान्शियल इयर, प्रत्येक आर्थिक वर्षानंतर. नेक्स्ट 20, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ डेसिग्नेटेड ऑफिसर. खालीलपैकी कोणती नियुक्त अधिकाऱ्याचे कार्य नाही? तर बघा ऑप्शन आहे एक्सेप्टन्स अप्लिकेशन, सेकंड सँक्शन ऑर रिजेक्ट विदिन टाइम, थर्ड फाईल अपियर बिफोर कमिशन अँड इन्फॉर्म अप्लिकंट ऑफ आउटकम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फाईल अपियर बिफोर कमिशन, आयोगाकडे अपील करणे इज नॉट अ फंक्शन ऑफ डेसिग्नेटेड ऑफिसर. ठीक आहे. तसंच बघा PDFs अवेलेबल आहे, कंबाईन इंग्लिश अँड मराठी MCQs PDF आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे, तसंच इंग्लिश अँड मराठीसुद्धा थेरी प्लस MCQs PDF आहे. अकाउंट्सची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, JEEची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे आणि करंट अफेअर्सचे सुद्धा PDFs अवेलेबल आहे मंथली. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.